एका मुलीचं लग्न झाल्यानंतर तिने माहेरी केलेली मदत सासरला आवडत का नाही? लग्न झालेल्या मुलींना सासर आणि माहेर दोन्ही पण कुटुंबाचा विचार करावा लागतो. विद्या एकत्र कुटुंबात वाढलेली मुलगी. घरात आई बाबा, 2 लहान बहिणी आणि आई आणि आजी. आई बाबाने शिकून तिला एका चांगल्या नोकरीवर लावलं होतं. त्यामुळे तिला वाटायचं की माझं लग्न झाल्यावर माझ्या पगारातील काही रक्कम मी माझ्या आई बाबांना देऊ शकत. अशा कुटुंबातील तिला लग्न करायचं होतं. विद्याचं लग्न जमलं. तिच्या माहेरी तिच्यावर खूप जबाबदाऱ्या होत्या, कारण तिच्या बहिणी छोट्या होत्या आणि बहिणींचं शिक्षण, घर चालवणे ही एक काटकसरीची जबाबदारी होती. तिला आपल्या माहेरच्या लोकांची जबाबदारी झटकून असं लग्न करून तिला जावं वाटत नव्हतं, पण नाईलाज असतो मुलींना लग्न करण्याचा. विद्याचे वडील एक साधी नोकरी करत होते. संसाराचा गाडा चालवता चालवता ते फार थकून गेले आणि टेन्शन येऊन त्यांना पॅरालिसिस झाला. त्यामुळे गेले 5 वर्ष विद्या तिचं माहेरचं घर सांभाळत होती. आई पण ब्लाऊज शिवून घराला हातभार लावत होती. अखेर ती वेळ आली जेव्हा विद्याचं लग्न करायचं होतं. जेव्हा दोन्ही बहिणी शिक्षण घेत होत्या. तिचं लग्न विक्रांतसोबत होणार होतं. विक्रांत हा प्रायव्हेट शाळेवर शिक्षक म्हणून काम करत होता. जेव्हा विद्याचं लग्न जमलं तेव्हा तिने स्पष्ट शब्दात सांगितलं होतं की लग्न झाल्यावर मी माझ्या इच्छेने माझा जॉबमधील पगार मी माझ्या आई वडिलांना देणार, कारण मला माझ्या बहिणीला त्यांच्या पायावर उभं करायचं आहे आणि बाबांचा पण आजारी असल्यामुळे औषधाचा खर्च पण आहे आणि आजी पण असते. तिला पण अधूनमधून दवाखान्याचा खर्च येत असतो. जोपर्यंत माहेरी विद्या होती तोपर्यंत आई, बहिणीला, आजीला, बाबांना कोणालाच पैशाचं टेन्शन नव्हतं, कारण विद्या बऱ्यापैकी पैसे कमवत होती आणि ती सगळं मनापासून सगळ्यांचं सगळं करत होती. तिला गरिबीची जाणीव होती. तिला हे वाटायचं आपल्या बहिणी त्याच्या पायावर उभं राहतील, त्यांचं शिक्षणही होईल, पण तोपर्यंत आपण हातभार लावला पाहिजे म्हणून ती जबाबदारी पार पाडत होती. तशा तिच्या बहिणी हुशार होत्या. विद्याने लग्नाआधी सासरच्या कुटुंबांना स्पष्ट काय ते सांगितलं होतं. सासरची मंडळी पण म्हणाले, आम्हाला पण काहीच अडचण नाही. तू नोकरी करतेस आणि त्यातून तुला जेवढे वाटेल तेवढे तू माहेरच्यांना लोकांना पैसे देऊ शकते. हे ऐकून विद्याला पण खूप आनंद झाला. तिचा होणारा नवरा विक्रांत पण म्हणाला, विद्या, मीही तुझ्यासोबत आहे. तू नोकरी करून माहेरी मदत करू शकते आणि गरज पडल्यावर मी सुद्धा माझ्याकडील पैसे तुझ्या माहेरच्या बहिणींसाठी देऊ शकतो. माझी काहीच हरकत नाही. तुझं कसं कर्तव्य आहे तसं माझंही हे कर्तव्य आहे. आपले लग्न झाल्यावर आपण दोघांनी कुटुंबाची जबाबदारी आपण दोघं निभावू. विद्या, तू त्या गोष्टीचं अजिबात टेन्शन घेऊ नको. विक्रांतच्या ह्या बोलण्यावर विद्याला खूप छान वाटलं की होणारा नवरा माझ्या माहेरच्या लोकांचा किती विचार करतो. विद्याचा आईवडिलांना पण हे स्थळ मान्य झालं आणि 1 महिन्यानंतर साखरपुडा करून 2 महिन्याने विद्या आणि विक्रांतचं लग्न झालं. मुलीकडली बाजू पैशाच्या बाबतीत जरा लवती असल्यामुळे लग्न विक्रांतकडे केलं. आपल्या मुलीला एवढा चांगला नवरा भेटला म्हणून तिचे आई वडील खूप आनंदी झाले. तिने लग्नाआधीच विक्रांतचे विचार घरी सांगितले होते. त्यामुळे घरच्यांना वाटायचं विद्या विक्रांतसोबत सुखी संसार करू शकेल. तिची सासरची माणसंही चांगली होती. आलीच वेळ कधी अडचणी तर पाहुणे मदत करण्यासारखे आहेत असं तिच्या बाबांना वाटायचं. विद्याचं लग्न झाल्यावर विद्याने घर आणि नोकरी अशा दोन्ही जबाबदाऱ्या हाती घेतल्या आणि ती उत्तमपणे त्या जबाबदाऱ्या पार पाडू लागली. हेच नाही तर सासू-सासऱ्यांची सेवा, नवऱ्याची सेवा, पाहुणे यांचं पण खूप काळजी घेत होती. प्रत्येक काम ती जबाबदाऱ्या निभवायची. ती सासर आणि माहेर यामध्ये भेदभाव करत नव्हती. जसे ती माहेरी सगळं आपलं म्हणून वागत होती तसं सासरी पण सगळं आपलं म्हणून सगळ्यांचं सगळं करत होती. विद्या सासरच्या लोकांनी तिने आपली माणसं म्हणून स्वीकारली. सगळं सुखाने चाललं होतं, पण हे सुख काय जास्त काय टिकलं नाही. 1-2 महिन्यातच विद्याला तिच्या सासरच्या लोकांचे खरे चेहरे दिसायला लागले. त्या लोकांचे खायचे दात वेगळे आणि दाखवायचे दात वेगळे होते. हळूहळू प्रेम विक्रांत पण त्याचं खरं रूप विद्याला दाखवू लागला. विद्याचा पगार झाल्यावर ते त्यातील काही रक्कम माहेरी देत असे आणि तेच सासूच्या डोळ्यात खुपत होतं. असं नाही की ती सासरच्या घरात काही पाहत नव्हती. विद्या घरातील वस्तू सगळे ते स्वतःच्या पैशाने आणत होती. एवढेच नाही तर सासू-सासऱ्यांचं औषध पाणी सुद्धा विद्या खूप प्रेमाने करत होती.
बिचारी विद्या दुसऱ्यांचं करता करता स्वतःचा विचार करत नव्हती. कधी स्वतःसाठी मौजमस्ती, खाण्यापिण्याची, कपड्याची कसलीच हौस तिने केली नाही. तिला जबाबदारीची जाणीव होती. विद्येला काही पण करून तिच्या 2 बहिणींना उत्तम मार्गाला लावायचे होते. विद्येची बहीण एक वयात आली होती तर लोक म्हणाले की हिचं लग्न लावून टाका. पण विद्या माहेरी गेली आणि सरळ शब्दात तिने आईवडिलांना सांगितले की तुम्हाला माझ्या बहिणीचं ओझं होत असेल तर मला सांगा, मी माझ्यासोबत घेऊन जाईन. पण कृपा करून तिचं एवढ्या लहान वयात लग्न करण्याचा विचारसुद्धा करू नका. हे ऐकून बाबाच्या डोळ्यात पाणी आलं. त्यांना वाटलं की एका बहिणीचं लग्न लावून दिलं तर विद्यावरचा एक ओझं हलकं होईल. पण विद्या म्हणाली, बाबा, मी माझ्या बहिणीला स्वतःच्या पायावर उभा केल्याशिवाय लग्न लावून देणार नाही. त्यासाठी मी काही करायला तयार आहे. जसं तुम्ही मला स्वावलंबी बनवलं आहे तसंच माझ्या दोन्ही बहिणी पण अशा स्वतःच्या पायावर उभ्या राहिल्या पाहिजे. विद्या पैसे वाचून ती तिच्या बहिणीला शिक्षणासाठी पैसे पाठवत होती. आता शिक्षण म्हटलं की पैसा लागतोच. पण हे तिच्या नवऱ्याला म्हणजेच विक्रांतला काही आवडलं नव्हतं. तिने माहेरचा विचार केलेला त्यांना आवडलं नाही. विक्रांतने लग्नाआधी तुझ्या बहिणींना शिक्षणासाठी मदत करेन असं सांगितलं होतं. मदत तर लांब, पण त्याने कधी त्यांच्याबद्दल विचारले सुद्धा नाही आणि विद्याने सुद्धा त्याच्याकडून कोणतीच अपेक्षा ठेवली नव्हती आणि ती पण त्याच्या भरोशावर बसली नव्हती. आईला तिने पैसे दिल्यावर आई तिला म्हणत होती, विद्या, तुलाही तुझा संसार आहे. तुला पैसे मागताना खूप वाईट वाटते, पण परिस्थितीमुळे मला हे करणं भाग पडतंय. तुझे बाबा पण आजारी असतात. ते जर चांगले असते तर आता तुझ्यापुढे हात पसरायची माझी वेळ आली नसती. आई, तू का मला अशी बोलत आहे? मी का कोण परकी आहे का? आणि मी जे आज काम करते ते फक्त तुझ्या आणि बाबांमुळे शक्य आहे. तुम्ही जर मला शिक्षण दिले नसते तर मी आज घरीच बसली असती. विद्यापेक्षा लहान बहीण विद्यापासून लपून पार्ट टाइम जॉब करायला लागली होती. विद्याच्या सासूला पण हे मान्य नव्हतं की विद्या तिच्या सॅलरीतून काही रक्कम तिच्या माहेरी द्यावी. सासूचे विचार बघून विद्याला खूप वाईट वाटले. हळूहळू विद्याला अस्वस्थ वाटू लागलं. तिला कळत होतं की आपल्या माहेरची परिस्थिती बिकट आहे म्हणून. माहेरची परिस्थिती ठीक नाही. मदत केली तर बिघडतं कुठे? मला तरी कुठे आयुष्यभर करायचं आहे. म्हणा आज ना उद्या बहिणीही शिक्षण झाले की नोकरी करतील. मग आई आणि बाबा मस्तपैकी आमच्या तिघींच्या पैशावर राहतील आणि बहिणीही त्यांच्या सासरी जातील. असं विद्या तिच्या मनाची समजूत घालायची. आजी पण वय झाल्यामुळे देवाघरी गेली. आता घरात राहिले आई, बाबा आणि 2 बहिणी. विद्या कुठलाही विचार न करता ती फक्त दोन्ही फॅमिलीचा विचार करायची. विद्या दोन्ही पण कुटुंबाचा सारखाच विचार करत होती. विद्याला भाव असता तर एवढं सगळं तिला करायची गरज नव्हती. विक्रांत जेवढा घरदाराचा विचार करत नव्हता तेवढी विद्या विचार करत होती. कधी तो त्याच्या आईवडिलांना तुमची तब्येत बरी आहे का साधा विचारात सुद्धा नव्हता. मात्र विद्या न चुकता त्यांचा औषध पाणी, पथ्य पाणी करायची. सुनाचं कौतुक सासूबाईला अजिबात नव्हतं. उलट म्हणायची की ते तिचं कर्तव्य आहे, ती ते करत आहे. असं बोलून सुद्धा विद्या कधीच आपल्या सासूबाईला उलट बोलली नाही. पण मी फक्त सासरची कर्तव्य करणार भाग नाही तर माहेरची मुलीने थोडीफार करणं कर्तव्य असतं हे मात्र विसरल्या होत्या. दोन्ही बाजूंचा विचार त्या करतच नव्हत्या. काही दिवसांनी वडील पण काळजीने गेले तेव्हा घराची सगळी जबाबदारी विद्येच्या आईवर आली. विद्येच्या आईला सुद्धा विद्येच्या सासूबद्दल माहीत झाले की त्यांना विद्याने पैसे दिलेले आवडत नव्हते. म्हणून विद्येची आई विद्याला पैसे दे म्हणून जबरदस्ती करत नव्हती आणि स्वतःहून मागतसुद्धा नव्हती. विक्रांतने लाख मना केल्यावर सुद्धा विद्या माहेरी तिच्या जॉबमधले पैसे देते म्हणल्यावर त्याने खूप भांडणे केली आणि विक्रांतबरोबर तिची सासू आणि सासरे पण तिला ओरडू लागले की तू तुझ्या माहेरी पैसे देऊ नको. विद्याने लग्नाआधी सांगितलं होतं की मी माझ्या जॉबमध्ये काही पैसे मी माझ्या आईबाबांना देणार आणि माझ्या बहिणीचं पण शिक्षण अजून पूर्ण नाही झालं त्यामुळे त्यांना पैशाची गरज आहे. तरी पण हे लोक असे का वागत आहेत हे मात्र विद्याला समजत नव्हतं.
पण आता मात्र तिला या गोष्टीचा त्रास होऊ लागला. ती आता उत्तर द्यायला लागली. तीही शिकलेली आणि नोकरी करणारी होते. विक्रांतपेक्षा 2 पटीने कमवणारी होती. दोन्ही पण घराचा भार ती सांभाळत होती. सुनेने सासरी मदत केली तर ती चालते, माहेरी केलेली चालत नाही. असं का? माझ्या माहेरचे मला मदत करू नको म्हणतात का? तर माझ्या संसाराचा ते विचार करतात. ही मदत मी करते माझ्या फॅमिलीसाठी आणि माझ्या बहिणीसाठी. ती प्रत्येक मुलीची आणि माझी जबाबदारी आहे आणि तीच मी पार पाडत आहे. यात मी काय चुकीचं करीत आहे असं मला वाटत नाही. तुम्हाला जे समजायचे ते तुम्ही समजू शकता. तुम्ही जरी मला तू माहेरी पैसे देऊ नका म्हणलं तरी पण मी देणारच. तुम्हाला काय करायचे ते तुम्ही करू शकता. माझे आईबाबांनी रात्रंदिवस कष्ट करून मला शिकवले आहे आणि मला एवढ्या मोठ्या पदावर काम करण्याची संधी मिळाली आहे. आणि जर माहेरी गरज असताना मी त्यातील थोडे पैसे दिले तर कुठे काय बिघडणार आहे? असं नाही की मी विनाकारण कुठे पैसे उडवते. सगळ्यांचं सगळं करून मी भविष्यासाठी सुद्धा पैसे जमा करून ठेवत आहे. नंतर विद्या बोलल्यावर विक्रांत आणि सासूबाई तिला काहीच बोलले नाहीत आणि ते तिथून निघून गेले. एके दिवशी विद्याचे सासरे आजारी पडले. विद्या पण तिच्या आईची तब्येत बरी नव्हती म्हणून माहेरी गेली होती आणि गेले 5-7 दिवस सासू तिच्यासंग बोलत नव्हती. त्यामुळे सासरे आजारी पडलेत हे तिने विद्याला सांगितले नाही. विक्रांत पण माया करत होता, पण वरूनच बाबांच्या दवाखान्याला खूप बिल येत होतं म्हणून विक्रांत म्हणाला, आई, बाबाला बरे वाटत असेल तर आपण आजच डिस्चार्ज करून जाऊ घरी. त्यावर आई म्हणाली, अरे तुझ्या बाबांची तब्येत खूप बिघडली आहे आणि डॉक्टर पण म्हणाले आहेत की 5-7 दिवस त्यांना कुठे सुद्धा जायचं नाही. त्यांना कधी पण ऑक्सिजनची गरज लागेल. विक्रांत हताश होऊन हॉस्पिटलमध्ये बसला. त्याने त्याच्या भविष्यासाठी 1 सुद्धा रुपया जमा करून ठेवला नव्हता. जो पैसा येईल तो बाहेर जेवण्यात आणि मौजमस्तीत उडवला. शेवटी सासूबाईने कंटाळून तिच्या मुलीला फोन केला आणि फोनवर म्हणाली की येताना तुझ्याकडे काही पैसे असतील तर घेऊन ये. आई असं बोलताना नणंदबाईच्या नवऱ्याने ते ऐकले आणि ते तिला म्हणाले की 1 सुद्धा रुपया घेऊन तू जायचं नाही. गपचूप 1 दिवस जायचं, बाबाला बघायचं आणि माघारी यायचं. नणंदबाई हॉस्पिटलमध्ये पोचल्या. आईने पैशाचा विषय काढला तर ती म्हणाली की तू मला फोनवर सांगत होती की पैसे घेऊन ये. तेव्हाच ते माझ्या नवऱ्याने ऐकले आणि त्यांनी तुला मदत करायची नाही असं सांगितलं. पण आई, काळजी करू नको. मी वहिनीला फोन करून सांगितलं आहे बाबांच्या तब्येतीबाबत. त्या आता येतच असतील. इकडे विक्रम आणि त्याच्या आईची भांडणे लागली आणि ती विक्रांतला म्हणाली की अरे गेले 5-6 महिने मी पाहत आहे घरातील सगळी जबाबदारी सूनबाई उचलत आहे आणि ती माझा आणि तुझ्या बाबाचा सुद्धा सगळा खर्च करीत आहे आणि तू 5-6 महिन्यापासून तू तुझा पगार काय केला? त्यावर विक्रांत काहीच बोलला नाही आणि तिथून निघून गेला. थोड्या वेळाने विद्या हॉस्पिटलमध्ये पोहोचली. विद्याला पाहून सासूचा जीव मोठा झाला. विद्याला पाहताच सासूबाई तिच्याकडे लगेच गेली आणि म्हणाली की सूनबाई, पैशाची खूप गरज आहे. तेवढं तू बाबांच्या बिलाचं बघ. हे ऐकून विक्रांतला त्याचीच त्याला लाज वाटू लागली. जे त्याचं कर्तव्य होतं ते कर्तव्य विद्याने पार पाडलं. आता सासूबाई विचार करत होती की विद्या दोन्ही घराची जबाबदारी घेऊन सुद्धा आज बाबांच्या बिलासाठी धावून आली आणि आपण तिला नको ते बोललो. आणि सासूबाई एका ठिकाणी जाऊन विचार करत बसल्या आणि मग त्यांच्यापाशी त्यांची मुलगी आणि विद्या दोघी पण येऊन बसल्या. त्यावर तिची मुलगी तिला म्हणली की आई, मी निम्मी रक्कम द्यायला तयार होते, पण माझ्या सासरच्या लोकांनी मला ते पैसे तुला देण्यासाठी नकार दिला. त्यामुळे मी आज पैसे न घेता आले आहे. त्यावर विद्या म्हणते की असू द्या ताई, मी आणि विक्रांत आहे की आम्ही दोघे मिळून बाबांचे बिल भरू. त्यावर नणंदबाई म्हणते की नाही वहिनी, हे माझंही कर्तव्य आहे की शेवटी बाबा आहेत ते माझे. विद्याची नणंद पण जॉब करत होती, पण ती लग्न झाल्यापासून 1 रुपयासुद्धा माहेरला देत नव्हती आणि तशी गरज पण पडली नाही. नणंदबाई म्हणाले की मी आणि दादा माझ्या आईबाबांना दोघे पण सारखेच आहोत. आम्ही दोघांना पण सारखे शिक्षण दिले. आज त्यांच्यामुळे आम्ही आमच्या स्वतःच्या पायावर उभा आहोत आणि आपण त्यांच्यासाठी पैशाची मदत केलीच पाहिजे.
हे ऐकून विद्याच्या सासूबाईचे डोळे उघडले. तिला आता सगळ्या गोष्टी आठवायला लागल्या. जे तिच्या मुलीसोबत होत होतं तेच ते विद्याबरोबर करत होते की तू माहेरी पैसे द्यायचे नाही. विद्या एवढे दिवस बोलत होती पण तिला सासूबाईंना समजून घेतलं नाही. आज मात्र मुलीच्या बोलण्याने तिला सगळं उमगले. आपण विद्याला दुखावलं याची जाणीव त्यांना होऊ लागली आणि विक्रांतला सुद्धा आता वाईट वाटू लागले की आपण एवढे बोलून सुद्धा विद्याने बाबांसाठी खूप काही केले. तिने दोन्ही कुटुंबात कधी दुजापणा केला नाही आणि तिने तिच्या पगारीचा कधी गर्वसुद्धा केला नाही. विक्रांत मात्र फक्त स्वतःचाच विचार करत होता याची त्याला जाणीव झाली. सासूबाईने आणि विक्रांतने दोघांनी पण विद्याची माफी मागितली आणि त्यांना पण पटलं होतं की लग्न झालं म्हणून मुलीची माहेरची जबाबदारी कर्तव्य विसरून चालत नाही. तर मित्रांनो, तुम्हाला ही कथा कशी वाटली कमेंट करून कळवा आणि व्हिडिओला लाईक, चॅनेलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.